शिर्डीमधील नेवासे तालुक्यामध्ये जोरदार पावसाने ओढायला आलेल्या पुरामध्ये अक्षय अशोक गवळी हा तरुण वाहून गेलाय। पुलावरील संरक्षण दगडांच्या वरून जाताना खड्यांचा अंदाज न आल्याने अक्षयचा पाय घसरला आणि तो पाण्यामध्ये पडला। त्याच वेळेस पाण्याचा जोर जास्त असल्याने ही घटना घडली। परिसरामध्ये जोरदार पाऊस झाल्याने अनेक ओढ्यांना मोठ्या प्रमाणावरती पूर आलाय। नागरिकांनी आणि प्रशासनाने त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु रात्रीची वेळ आणि पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर असल्याने प्रवरा नदीपर्यंत शोध घेऊनही सुद्धा त्याचा शोध लागलेला नाहीये। सलग दुसऱ्या दिवशी पावसाने मुंबईमध्ये जोरदार हजेरी लावली। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झालेला आहे। कांदिवली, मालाड, दहिसर, मीरा रोड या भागामध्ये रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली, तर तिकडे दक्षिण आणि मध्य मुंबईमध्ये सुद्धा रिमझिम पावसामुळे वातावरण सुगत झालं होतं। पुढच्या काही तासांमध्ये मान्सून महाराष्ट्रामध्ये सक्रिय होणार असल्याची माहिती हवामान खात्याने विभागली आहे। मुसळधार पावसामुळे धुळे, सुरत आणि नागपूर या महामार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा ठप्प झालेली आहे। माहीर फाट्याजवळ जोरदार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरामुळे रस्ताच वाहून गेलेला आहे, त्यामुळे वाहतुकीवरती परिणाम झालाय। अवजड वाहनं वगळता इतर वाहनं नेर मजदी मार्गे वळवण्यात आलेली आहेत। विशेष म्हणजे बुधवारी संध्याकाळी याच महामार्गावर 2 ठिकाणी रस्ता वाहून गेल्याने वाहतुकीवरती परिणाम झाला होता। त्यामुळे महामार्ग चौपदरीकरणाचं काम करण्याच्या GHV कंपनीच्या कामावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय।